जर तुमचे मूल एका ठिकाणी शांत बसत नाही किंवा एका ठिकाणी लक्ष देत नाही, सतत पळत राहतं किंवा खूप चंचल आहे, तर सावध व्हा. ही ADHD ची लक्षणे सुद्धा असू शकतात. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजेच या मुलांचं अटेन्शन कमी असतं, तसेच ही मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह आणि इम्पल्सिव्ह असतात. यामुळे मुलांना एखादं काम करायला दिलं किंवा होमवर्क करायला दिला तर ते काम पूर्ण करू शकत नाहीत. त्यांचं लक्ष लगेच विचलित होतं. ही मुलं एका ठिकाणी शांत बसत नाहीत, नेहमी जंप करत राहतात, पळत राहतात किंवा कुठे बसलेले असतील तर पाय हलवत राहतात. तसेच या मुलांच्या शाळेतूनही तक्रारी येतात, कारण ते वर्गाला डिस्टर्ब करतात, वर्गातील मुलांना मारतात, तसेच आपल्या वस्तू शाळेत विसरून येतात. कधी कधी तर पालकांना असं वाटतं की याच्या शरीरात मोटारच लावलेली आहे, कारण हे मूल थकतच नाही. तसेच या मुलांना कधी कधी रिस्क टेकिंग बिहेवियर्स असतात, म्हणजेच एखादी गोष्ट करण्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो याची त्यांना जाणीव नसते. त्यामुळे उंचावरून उडी मारणे, आगीसोबत किंवा चाकूसोबत खेळणे, रस्त्यावर क्रॉस करताना इकडे तिकडे न बघता धूम पळणे, असं हे मुलं करतात. या मुलांचा कधी कधी स्वतःवर ताबा राहत नाही आणि ही मुलं खूप इम्पल्सिव्ह असतात. त्यामुळेच खूप बडबड करणे, खूप चिडणे, दुसऱ्यांना मारणे, हट्टीपणा करणे ही लक्षणे यांच्यामध्ये दिसून येतात. या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी असल्यामुळे कधी कधी गाढ झोप लागत नाही. अर्ध्या रात्रीतून ही मुलं झोपेतून उठतात, रडतात किंवा एकटीच खेळत राहतात. अशी लक्षणे तुमच्या मुलांमध्ये असतील तर पालकांनी घरी काय करावे? या मुलांना टीव्ही, मोबाईल दाखवू नये. त्यांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी मैदानावर पाठवा, जेणेकरून ते थकतील, त्यांची हायपर ऍक्टिव्हिटी कमी होते आणि त्यांना व्यवस्थित झोपही लागते. अशा मुलांच्या आहारामध्ये गोड पदार्थ व मैद्याचे पदार्थ जसे जंक फूड, ब्रेड, बिस्किट, चॉकलेट यांचं प्रमाण कमी ठेवा. अशा मुलांच्या ट्रीटमेंटसाठी काही थेरपीज आणि मेडिसिन्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे या मुलांची हायपर ऍक्टिव्हिटी आणि इनअटेन्शन कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट किंवा डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनचा सल्ला घ्या.